रोजी प्रथम FIR जी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली. त्यानंतर काहीच दिवसांमध्ये आर्थिक गुन्हे अन्वेषण अहिल्यानगर यांच्याकडे सदरील गुन्ह्याचा तपास हा वर्ग करण्यात आला. परंतु त्यानंतर कुठल्याही संचालकाला त्यामध्ये अटक अद्याप पावेतो करण्यास आर्थिक गुन्हे अन्वेषण अहिल्यानगर यांना यश प्राप्त झालेले नाही. सर्व संचालक गुंतवणूकदारांच्या मते हे झूम मीटिंग कंडक्ट करून काही एजंटांच्या आणि इतर संचालकांच्या संपर्कात आहेत आणि त्या झूम मीटिंगचे लाईव्ह टेलिकास्ट हे युट्यूबवर येत असतात. तरी देखील आर्थिक गुन्हे अन्वेषण जर त्यांना अटक करण्यास असमर्थ असेल तर यामध्ये नेमकं पाणी मुरतंय कुठं आणि गुंतवणूकदारांच्या कष्टाचा पैसा हा नेमका पोचतोय कुठं कुठं हे एक संशोधनाचा विषय हा निर्माण झालेला आहे. पुढे जाऊन काही आरोपींनी छत्रपती संभाजीनगर येथील मुंबई उच्च न्यायालय यांच्या खंडपीठामध्ये एक काही रिट याचिका दाखल केलेल्या आहेत. त्यामध्ये गुंतवणूकदारांच्या वतीने आम्ही स्वतः हजर होऊन त्यामध्ये CBIच्या तपासाची मागणी देखील आम्ही केलेली आहे. परंतु सदरील अर्जांची जी सुनावणी आहे ती सध्या प्रलंबित आहे आणि त्यामध्ये लवकरच आम्ही सदरील मागणी मेहरबान न्यायालयाच्या समोर मांडून त्यामध्ये योग्य तो आदेश मिळवणार आहोत. सदरील सिस्पे आणि इन्फिनिटी बीकन प्रकरणामध्ये तात्काळ स्वरूपामध्ये CBIची नेमणूक होणं ही का गरजेची आहे तर त्यामध्ये लोकांचा जो पैसा आहे तो रोज आपली जागा बदलतोय. आज तो इथं असेल, उद्या कुठेतरी इन्व्हेस्टेड असेल. तो पैसा तात्काळ स्वरूपात जर आपल्याला जेरबंद आरोपी करून जर आपल्याला ताब्यात घेता आला तर कुठेतरी गोरगरीब गुंतवणूकदारांना न्याय मिळणार आहे. तीच भूमिका घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे काल अहिल्यानगरमध्ये गुंतवणूकदारांनी एकत्रित येऊन ते जे निवेदन आहे ते दिलेलं आहे. फक्त त्यामध्ये एक शोकांतिका अशी आहे, फक्त 5 ते 6 गुंतवणूकदार तिथं उपस्थित होते आणि त्यापैकी 2 महिला भगिनी यांना वरती जाऊन ते निवेदन देण्याची परवानगी मिळाली. यामध्ये गुंतवणूकदारांचा जोपर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार नाही तोपर्यंत सदरील प्रकरणामध्ये काम करण्यास आम्ही हतबल राहू. जनतेच्या सेवेसाठी जर आम्ही हे काम हातात घेतलेलं आहे तर त्यामध्ये गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी कमीत कमी त्यांचा सहभाग त्यात आम्हाला अपेक्षित आहे. तर इथून पुढं जर कोणती कायदेशीर किंवा सामाजिक भूमिका गुंतवणूकदारांच्या वतीने जर घेण्याची वेळ आली तर सर्व गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्येने तिथं उपस्थित असणं आणि आमच्या या लढ्याला, आपल्या या लढ्याला ताकद देण्याचं एक काम सर्वांनी केलं पाहिजे. या मताचा मी वैयक्तिक गुंतवणूकदारांचा वकील म्हणून या प्रकरणाशी निगडीत असल्यामुळे तुमच्या समोर ग्वाही देतो आणि एक विनंती करतो की या प्रकरणाकडे कानाडोळा केला तर कोणालाही न्याय मिळणार नाही. त्यामुळे इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गुंतवणूकदारांनी या प्रकरणाशी खाजगीरित्या निगडीत राहणं गरजेचं आहे. आणि जर कोणत्या ग्रुपवर आवाहन केलं जातंय की अशा अशा ठिकाणी या वेळेत आपल्याला एकत्र यायचंय तर सर्वांनी सर्व कामं सोडून न्यायासाठी, पैसे मिळवण्यासाठी नाही, आपले पैसे हे परत येणारच आहेत, कायदेशीर लढा सुरू आहे, पण जे दोषी आहेत त्यांना तात्काळ स्वरूपात अटक होऊन आपल्याला त्यामध्ये न्याय मिळावा यासाठी प्रत्येक व्यक्तीने यामध्ये सहभाग नोंदवणं गरजेचं आहे. एवढीच मी सर्वांना या निमित्ताने विनंती करू इच्छितो. धन्यवाद.